अजून वाढ. खरंच नको. आता जेवूनच जा. काय आवडतं गोड? मंजिरी तूच सांग काय करू? जेवण नाही, जेवून कुठे जाणार? ताई, जीजू येणार म्हणून काल रात्री तुला झोप येत नव्हती तर. आणि जीजू तुम्ही सुद्धा एक दिवसही नाही राहू शकलात ना आमच्या ताईशिवाय. ऍक्च्युली सत्यजितराव, उद्या आमचा शिवराज तुमच्याकडे येऊन गेला ना कोल्हापूरला. त्याचं काय की आम्ही कोल्हापूरला 10 एकर जमीन घेऊन ठेवली आहे तुमच्यासाठी आणि मंजिरीसाठी. बाबा हो कशाला? काय? अहो नाही नाही, याची काय गरज आहे? नाही, मला माहिती आहे तुम्हाला गरज काही नाहीये त्याची, पण भेट म्हणून घ्यायला काय हरकत आहे? प्लीज नाही म्हणू नका. येस जीजू, तुम्ही नाही का मला कार गिफ्ट दिली होती तेव्हा मी नाही म्हणाले होते का? आता तुम्ही सुद्धा आमचं गिफ्ट घ्यायचं. अहो पण चला, आज इतक्या दिवसांनी का होईना पण जावई बापूंचा पाहुणचार करता आला सरनाईकांना. पण आता जेवूनच जायचं. नाही, नको, खरंच नको. मी निघेन आता. मी नाही, आम्ही. आम्ही निघतो. आम्ही म्हणजे तू पण चाललीस मंजिरी? हो, मी येते आता. अगो ताई, पण असं कसं? तू कालच आलीस आणि एका दिवसात? अगं नाही, तसं नाही, पण आता हे आलेच आहेत तर यांच्याच सोबत जाईन म्हणते. हो बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. अगं तिला सुद्धा तिचं स्वतःचं घर आहे ना. जा बेटा, तुला जायचंय, जातो. जीजू प्लीज तुम्ही थांबा ना. तुम्ही थांबला की आमची दी पण थांबेल. मधुरा प्लीज 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 प्लीज. मधुरा, जाऊ दे त्यांना. बाबांनी काय सांगितलंय? जा, दही साखर घेऊन ये. मी हे फक्त मंजिरीच्या भल्यासाठी करते आणि तिच्या भूतकाळाविषयी तुझ्याशिवाय मला कोणी काही सांगू शकणार नाही. आशिष नावाचा मुलगा होता मंजिरीच्या मागे.